सामना असेल 5 षटकांचा आणि सामना जसं सुरू होईल या ऐकूया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मलंगड, व्हॉइस ऑफ भाल, आमचे अत्यंत जवळचे मित्र भाग्येश म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा अगदी लक्ष वेधून घेते. ज्या शिवरायाच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करून काल या स्पर्धेची सुरुवात केली, या स्पर्धेचा शुभारंभ केला. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनामध्ये असलेला निश्चय आग्रह पूर्ण करण्यासाठी ज्या राजाने आपलं आयुष्य वेचलं, जरूर एकमेव अशी व्यक्ती जी माणसाच्या रूपात जन्माला येऊन जी दैवताला पोचली ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची सुंदर प्रतिमा सध्या तरी तुम्हाला ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळते. नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ डोके आयोजित आमदार चषक 2025 पहिल्याच सामन्यामध्ये तुम्हाला जय हनुमान RD स्पोर्ट्स चांदप त्यांच्या विरोधात कांसई फाईट करताना पाहायला मिळेल. कांसई संघाच्या वाटेला आली आहे फिल्डिंग, सध्या तरी फिल्डिंग ट्रॅप सेट झाली आहे. जय हनुमान RD स्पोर्ट्स चांदप टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिल आणि जयेश ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या ओव्हरसाठी आलाय प्रेम. काल खूप सुंदर दिवस राहिला. कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं तर खूप चांगला खेळ खेळत असताना जांभिवली संघाने टेबल टॉप करून क्वालिफाय केलं. काल अनेक सारे विक्रम तुटले. कालच्या दिवसामध्ये अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाली, विकेट हॅट्रिकही पाहायला मिळाली. एका गोलंदाजाच्या नावावरती 4 विकेटही राहिले. चौकारांची हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली आणि आजच्या या डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते जय हनुमान RD11 चांदप त्यांच्या विरोधात ओम साई कांसई. सामन्याला करतो आपण सुरुवात. विनंती करेन लवकरात लवकर सामना सुरू करा. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटं मिळतील. त्या 20 मिनिटांच्या अधिक जर तुम्ही वेळ घालवला तर तुम्हाला पेनल्टी मिळेल. ही आम्ही सुरुवातीलाच तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतो. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल. वेस्ट ऑफ फाईट रनआउटसाठी तुम्ही तो रिव्ह्यू घेऊ शकता. पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला होती सुरुवात. अनिल स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याला फेस जाण्यासाठी प्रेम होतोय तयार. व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट. बॉटम हँडचा सुंदर वापर. जरूर समोर बॉल होता, इथनं डायरेक्ट हिट केलाय परंतु मागे चाललाय बॉल, अडवला गेलाय. दरम्यान आपण पाहिली तर ही सिंगल इथनं प्राप्त होत असताना पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर लेन चांगली होती. समोर टप्पा ठेवण्यात आला, जास्त फ्लाईट ही दिली नव्हती. हा पहा ॲक्शन रिप्ले प्लेस करण्याचा विचार केला कारण बॉल तसा थोडासा बॉडीवरती येत होता परंतु दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिट झाला परंतु तो मिस झाल्यानंतर मागे फिल्डरने बॅकअप दिलं, बॉलला अडवलं गेलं आणि पहिल्या बॉलवरती सिंगल प्राप्त करत असताना ऑन द मार्क झाली आहे चांदप संघ. प्रेमचं पहिलं षटक पहिल्या बॉलवरती मिळाली आहे सिंगल. सुंदर बॉल होता. बॉल हवेमध्ये फिल्डरने अडवला गेलाय. समोर टप्पा होता, पायानं थोडीशी फ्लाईट देण्यात आली. बॉल हवेमध्ये असताना तो पुढे आला, तिथून बॉलची झाली फिल्डिंग. ऑप्शनचा हलकासा बाहेर होता. यॉर्कर बॉल त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या जास्त संपर्कामध्ये आला नाही. फिल्डर सेट होता. जे ट्रॅप रचलं होतं 38 सर्कलमध्ये त्या ट्रॅपचा अगदी थोडासा पुढे वॅकेंट एरिया त्याच्यासाठी होता. तिथून बॉलची फिल्डिंग झाली आणि 2 बॉलवरती 2 सिंगल्स दोन्ही खेळाडूंचं आता खातं या ठिकाणी ओपन झालेलं आहे. प्रेम चांगली गोलंदाजी करतोय. लेंथ पुढे होती, ऑन साईडला पुल करायचं होतं परंतु आताही कनेक्शन कमकुवत. अनिल होता आताही स्ट्रायकिंग एंडवरती. पहिला बॉल ज्या पद्धतीने बॉटम हँडच्या वापराने त्याने प्लेस केला, यावेळेला स्लॉग करायचा होता, स्लॉग हिट करायचा होता. ओव्हर द विकेटने प्रेमची जी बॉलची गती होती ती गती ओळखण्यात थोडंसं अपयश आलं. टप्पा पडल्यानंतर बॉडीवरती आदळला, तिथून एक सिंगल प्राप्त झाली. 3 बॉलवरती आल्या धावा 3. पहिला सामना तुम्ही बघत आहात RD11 चांदप आणि त्यांच्या विरोधात ओम साई कांसई. नेक्स्ट बॉल प्रेम. जयेश होता, लो फुल टॉस बॉल ऑन साईडला स्वीप केलाय, सुंदर फटका. प्रयत्न करत होता फिल्डर परंतु त्याच्या डोळ्यासमोरून बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातला हा पहिला 4.
कॉन्टॅक्ट चांगला होता, बॅट आणि बॉलचाही कॉन्टॅक्ट चांगला. लो फुल टॉस बॉल जसा समजला गेला, स्वीपचा अंदाज बॅकलिपला खाली घेत असताना स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये त्या बॉलला पाठवलं गेलं, जिथे चौकाराने टीमची धावसंख्या 7. आता फुल टॉस बॉल ऑन साइडला चाललाय, फिल्डरच्या डोळ्यासमोरून बॉल वाईड इश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, षटकार. प्रत्येक बॉल जर आपण पाहिलं ना तर वेगवेगळ्या दिशेने टाकले प्रेमने. आधीचा बॉल सरळ टाकला, तिथे डिफेन्स झाला. दुसरा बॉल ऑप्शनच्या बाहेर, तिसरा बॉल थोडासा टर्न होणारा इन स्विंगर, चौथा बॉल लो फुल टॉस आणि पाचवा बॉल फुल टॉस आला, त्याच्यावरती तुटून पडला. जयेशच्या खात्यामध्ये षटकार आणि चौकार जोडला जातोय. तो इंडिव्हिज्युअल 11 वरती पोहोचला आणि टीमची धावसंख्या 13. या ओव्हरमधला हा शेवटचा बॉल. हाही फुल टॉस ऑन साइडला, तोही जाईल मैदानाच्या बाहेर. 2 फुल टॉस बॉल आणि 2 फुल टॉस वरती फुल टोल वसूल करत असताना या ओव्हरची समाप्ती झाली षटकाराने. बिनगडी बाद पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना बिनगडी बाद धाबा 19. हे कॅप्चरिंग तुम्ही पहा. खरं तर वय वर्ष 14, पपल्या त्याचं टोपण नाव. त्यांनी या बॉलला कव्हर केलं गेलं आणि जशी कॅमेरामॅनची नजर होती तशी बॅट्समनची नजर होती. बॉलकडे तोही पाहत राहिला कॉन्फिडंटली. आज स्ट्रोक स्वतःच्या ताकदीचा पुरेपूर वापर. फुलटॉस बॉल म्हटलं गेलं तर पर्वणी होती. एक ज्युसी फुलटॉस बॉल आला समोर. गोलंदाज प्रेम होता, त्या प्रेमवरती तिसरा अटॅक कंटिन्यू ठेवत असताना जयेशच्या खात्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, इंडिव्हिज्युअल 17 धावा आणि टीमची धावसंख्या 19. अशाच रीतीने जर बॅटिंग चालू राहिली ना तर प्रोजेक्टेड स्कोर 95 दाखवतोय. सध्या 19च्या करंट रन रेटने या धावा बनतात, त्या आता रोकाव्या लागतील. कारण पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये या टीमचा विकेट टेकर बॉलर दर्शन आता आलाय, प्रमोट झालाय दुसऱ्या ओव्हरसाठी. आता त्याच्यावरच्या वाढलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीला तो कसं फेस जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये प्रेमला खरं तर जास्त मागलं ठरवलं गेलं. जयेशनी त्याच्या विरोधात 4 चेंडू फेस केले, त्याने बनवल्या 17. अनिलला मिळाले 2 बॉल, त्याने बनवली गेली 1. एकंदरीत टीमची धावसंख्या 19. आणि पॉवर प्लेच्या स्पेशली षटकामध्ये ना जिथे मुभा जास्त फलंदाजांना असते ना ते षटक थोडंसं मागलं गेलंय. यावेळेला ऑन साइडला दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे, परंतु आता ट्रॅप. फिल्डर होता त्या ठिकाणी डीपमध्ये, मिड विकेटला पकडली गेली कॅच. आपल्याला पाहायला मिळाला फिल्डर आधीच्या खात्यामध्ये, आधीच्या हातामध्ये ही जेल, खात्यामध्ये दर्शनच्या विकेट. फलंदाज बाद. स्विंग खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर तुम्ही इन कटर पाहिला. त्या ठिकाणी आधी होते, दर्शनला त्याने सफलता मिळू दिली. आणि आधीच आपण चर्चा केली होती ना की दर्शन या टीमचा विकेट टेकर बॉलर आहे. नेहमी फ्रंटलाईन बॉलरमध्ये त्याची गणना केली जाते. फ्रंटलाईन बॉलरवरती नक्कीच जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती त्यांनी नेहमी उचलली आहे आणि त्यांनी परतवलं गेलं. अनिलला मैदानाच्या बाहेर आल्या. क्रमांक 3 वरती राजेश. ओव्हर नंबर 2ला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती मिळालेली विकेट आता एक वेगळा उत्साह निर्माण करेल. राऊंड द विकेटने हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर जरूर आहे, 3 फिल्डर आले, परंतु खुळक क्षेत्र वॅकेंड एरियामध्ये बॉल पडला. 38चं जे रिंगण आहे ते रिंगणचा काहीसा बाहेर. या बॉलला तुम्ही ट्रॅव्हल होताना बघितलं. राजेशचं खातं गोल सिंगलने. टीमच्या धावसंख्येमध्ये होते वाढ. धावा झाल्यात 20. आता आला स्ट्रायकिंग एंडवरती जयेश, ज्याने आतापर्यंत इंडिव्हिज्युअल 4 चेंडू फेस केलात, त्याने बनवल्या 17. ही विकेट जर आली ना टीम कांसईच्या खात्यामध्ये तर सोने पे सुहागा होईल. राऊंड द विकेट. राऊंड द विकेट फॉलो केलं होतं. फॉलो करत असताना ऑफस्टम्पचा जास्त चेंडू बाहेर टाकला. अवे प्ले फ्रॉम द बॉडी. सध्या तरी हिरामन खरकर आहेत मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला अंपायर शिंदे सर. दोन्ही खरं तर डान्सर अंपायर आहेत, कारण त्यांची कला ते आजच्या दिवसामध्ये दाखवताना तुम्हाला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 21. कमी गतीचा बॉल ऑन साइडला लाईन पिक करून खेळलाय. बॉल चालला पुन्हा एकदा आधीच्या हातामध्ये. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी चुकीच्या एंडला गेली, कारण डेंजर एंडला स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू होता. जर डेंजर एंडला खेळाडू होता त्या एंडला फेकी केली असती तर काहीतरी झालं असं.
परंतु आधीने बॉल फील्ड केला, जलद गतीने त्याने फेकला दर्शनकडं, तिथनं मिळतात धावा 2 आणि जो प्रोजेक्टेड स्कोर 95 दाखवत होता ना तो आता कमी झालाय, 75 वरती आलाय. राऊंड द विकेटने लांबून खेचण्याचा प्रयत्न, बॅट आधी फिरली, बॉल नंतर आला आणि पेस व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळाला दर्शनचा. सेट बॅट्समन जयेशला त्याने शांत ठेवलं गेलंय आणि त्याच्यासमोर एक चांगला बॉल टाकत असताना त्याने त्याला बीट केलंय. कधी कधी तुम्हाला व्हेरिएशनना वाचवत असो, आपण असं म्हणतो की गती तुमचा बचाव करते, परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही कमी गतीचे चेंडू एखाद्या आक्रमकतेच्या फलंदाजासमोर टाकताना तेव्हा तो आक्रमकतेचा फलंदाज याच गोष्टीचा विचार करत असतो की एखादा फास्ट बॉल त्याच्यावरती एक मोठा फटका येईल. इथे संभ्रम टाकलं गेलं. शॉर्ट बॉलचा वापर मागे खेळतात, सुंदर फटका, आता इम्प्रूव्ह केलं, फटक्यासाठी सेट झाला, फ्रंट फुटला जात असताना फाईन लेगच्या बाहेर चौकार. फ्रंट फूट पहा किती सुंदर आहे. बॉटम हँडचा वापर सुंदर होता, बॅटचा स्विंग होता तर स्विंग सुंदर होता. बॅटच्या फ्लोमध्ये थोडीशी वाढ होती, कारण माहिती आहे की याच्या अगोदरचा बॉल थोडासा कमी गतीचा आला होता. मग आता सुद्धा कदाचित तीच मिस्टेक करेल आणि पडल्यानंतर थोडासा टर्नही झाला, परंतु त्या बॉलला चांगलं टर्न करत असताना फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर आलाय चौकार. टीमची धावसंख्या 27, इंडिव्हिज्युअल 23 वरती पोहोचलाय. 7 चेंडू फेस केल्यात जयेशने आणि दर्शनच्या या षटकामधला हा शेवटचा बॉल असेल. या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्यात. राऊंड द विकेट, खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खोदून काढलाय, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार. एक्शन स्ट्रोक तुलू मापून खेळलेला फटका, परफेक्टली उभं पिच बॉल समोर आला आणि मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा प्रेमच्या विरोधात शेवटच्या बॉलवरती षटकार जयेशच्याच बॅटमधून आला होता आणि याही ओव्हरमध्ये संपन्न करत असताना हे षटक षटकाराने जयेश षटकाराने टीमची धावसंख्या 33. जो प्रोजेक्टेड स्कोर दुसऱ्या ओव्हरमधल्या 3 बॉलपर्यंत कमी आला होता तो आता वाढत चाललाय. करंट रन रेट 16.50 सरासरीने पहिल्या ओव्हरमध्ये आला 19, या ओव्हरमध्ये आल्या 14. जरूर पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली दर्शनला, परंतु त्या विकेटचा प्रेशर न घेता चांगला मैदानाच्या आतमध्ये खेळला जयेश. राकेशला प्रमोट केलं गेलं ओव्हर नंबर 3 मध्ये. आता थोडीशी मुभा हटली असेल, कारण आता 5 फिल्डर तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधोमध्ये एक फिल्डर डीपमध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट लॅग फिल्डर. फुल टॉस बॉल ऑन साइडला हवेमध्ये बॉल, इथनं संधी प्राप्त झाली. आधी पुढे आलाय, त्याच्या अगोदर दुसरा फिल्डर आला होता. आधीची कॉलिंग नव्हती, परंतु कलेक्शन चांगलं झालं. इथनं विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर राजेश पटेल. कधी कधी फुलटॉस बॉलही तुम्हाला विकेट देत असते. हाच तो फुलटॉस बॉल खेळण्यासाठी थोडेसे पुढे आले. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट चांगला झाला होता, परंतु जेवढी उंची तेवढी जास्त लांबी नव्हती. 2 फिल्डर पुढे आले, कन्व्हर्शन नव्हतं. एक गोष्ट चांगली झाली की आधी पुढे आला होता, त्याच्या हातामध्ये ही कॅच तुम्हाला पाहायला मिळाली आणि तिथनं दुसरा फलंदाज बाद होत असताना RD11 चांदप या टीमला हा दुसरा झटका लागलाय. पण तो 2 गडी जरी गमावले असले ना तरी धावपलकाचा जो स्ट्रक्चर आहे ना तो स्ट्रक्चर खूप चांगला आहे. कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण सुरुवातीला फ्री माइंडेड बॅटिंग करत असतो, मग तो कोणताही संघ असो. जर फर्स्ट इनिंगमध्ये जास्त धावा झाल्या नाही तर सेकंड इनिंगमध्ये त्या धावा डिफेंड करण्यासाठी मग आपल्याला विचार करावा लागतो की प्रत्येक ओव्हरमध्ये कशी बॉलिंग करावी. परंतु आता सध्या तरी फ्री माइंडेड बॅटिंग करतोय RD11 चांदप. नवीन फलंदाज रवी. राऊंड द विकेटने रवीसाठी हा बॉल ऑन साइडला, तोही जाईल मैदानाच्या बाहेर आणि येईल हा षटकार विरोधात राकेशच्या. प्रत्येक कलेचा कलाकार जेव्हा तुम्हाला व्हायचा असतो तेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्ह असला पाहिजे, तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट असलं पाहिजे. एका रात्रीमध्ये 24,000चा मानकरी, तोही बक्षीस स्वरूपात. हॅरी सरांना तुम्ही बघितलं, तेच हॅरी सर सध्या तरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि एक आगळी वेगळी स्टाईल, एक अनोख्या स्टाईलने त्यांनी षटकार दर्शवला. दोन्ही हातांवरती
सन्मान्य शंकर दाजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तसेच प्रकाशजी भोईर साहेब ही या दरम्यान या मंचावरती आगमनित होतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. राकेश विरोधात षटकार आलाय. पहिला बॉल चांगला, त्याच्यावरती विकेट, त्याच्यानंतर षटकार. लेंथ चांगली होती परंतु पडल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा. हा पहा अनोखा अंदाज. हीच तर अदा आहे, हीच तर खासियत आहे. खरं तर गौतमी पाटीलला सुद्धा लाजवतील अशी त्यांची कंबर हळते आणि सध्या तरी तेच व्हाईटचा इशारा देत असताना हॅरिस सर. कमी गतीचा बॉल, तिथेही लाईन पिक करत असताना ऑन साइडला पाठवला गेलाय. त्याच्या अगोदर फाईन लेगला आणि आता वाईड इश लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. इट इज अ कडक एक्स्ट्रा एनर्जी बिल्डअप करत असताना कमी गतीचा बॉल ओव्हर पिच त्याला बनवलं. ऑन साइडला वाईडिश लॉंगॉनला लागोपाठचा दुसरा षटकार राकेशच्या विरोधात रवीचा आणि टीमची धावसंख्या 46, 46 धाबा. आता या धावसंख्येने अंकुश लावण्यासाठी विकेट हवी आहे. आता गती जास्त होती. ऑन साइडला चालला बॉल गॅपमध्ये परंतु मिड विकेटला फिल्डर आहेत. अगदी ग्राउंडिंग स्ट्रोक येत होता परंतु त्या बॉलला अडवत असताना जरूर फंबल होताना बघितले आपण. फिल्डर तिथून मिळतात धाबा 2. या 2 धाबेने टीमची टोटल आता पुढे जाईल 48 या आकड्यावरती धावफलक पोहोचलं गेलंय. आणि 48 धावा जर आपण म्हटल्या गेल्या ना तर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण हे टार्गेट डिफेंड करण्यासाठी सेफ म्हणत असतो परंतु अजूनही 3 षटक संपले नाही तरी 48 धावा आहेत. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक. ऑन साइडला चाललाय बॉल, तोही अगदी फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना या ओव्हर मधला षटकार नंबर 3 बाय रवी. मी पहा कशा पद्धतीने पिक केला. ही लाईन पहा किती चांगली पिक करत असताना ज्या ठिकाणी बॉल गेलाय तिथेच मलंगडचा अर्धशतकांचा राजा जरूर तुम्हाला फराड आमचे पाहायला मिळाले. त्यांच्याच ठिकाणी हा बॉल गेला आणि तिथून या बॉलला परत मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलं आणि परत जाईल मैदानाच्या बाहेर. काही सुपर बॅटिंग परफॉर्म. रवी आला क्रमांक 4 वरती परंतु हाहाकार वाजवत असताना राकेशच्या विरोधात हा त्याचा 34 षटकार तुम्हाला पाहायला मिळाला जो या ओव्हरमध्ये या ठिकाणी येत असताना. आणि या षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल धावा टीमच्या टोटलमध्ये 60. मिळाले. त्या 4 षटकांचे हायलाइट कदाचित तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती थोड्याच वेळात येईल. ही टेक्नॉलॉजी आहे. खरं तर मॉडर्न टेनिस क्रिकेट .in म्हटली गेली तर अनेक साऱ्या अशा खेळाडूंना त्यानं हायलाइट केलं आहे ज्या खेळाडूंची चर्चा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होत असते. सध्या तरी सागर फराट त्या ठिकाणी आहेत. कल्याण डोंबिवली क्रिकेटमधल्या पागड्याचा पाडा या टीमला ते बिलॉंग करतात. खरं तर मलंगड क्रिकेट असोसिएशनमध्ये अर्धशतकांचा राजा हे त्यांना म्हटलं जातं. या हंगामामध्ये मांगरूळच्या स्पर्धेमध्ये त्याला मिळालेली बाईक तिथवर जर आपण पाहिला तर खूप चांगल्या प्रकारे त्याचा बॅटिंग परफॉर्म राहिला आणि तोही खेळाडू तुम्हाला इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळेल. हा पहा षटकार कशा पद्धतीने खेळला गेला ते तुमच्यासमोर हायलाईटच्या माध्यमातून दाखवलं जातं आहे. प्रिव्हियस ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने रवीची बॅटिंग राहिली हा फटका परफेक्ट होता. मिडल बॅटवरती करत असताना सागर फराडला खरं तर अभिवादन देत असताना रोशन संतेसरही त्या ठिकाणी होते. त्यांनाही थोडंसं वाकावं लागलं आणि शेवटच्या बॉलवरती हा षटकार तर नेत्रदीपक परफेक्ट. तोही बॅटवरती मिडल करत असताना फ्रंट फूटला जात असताना बॅकरिपला थोडंसं खाली घेतलं. बॅटचा स्विंग वाढवला गेला आणि त्याला पाठवलं गेलं फाईन लेग मॉडल लाईनच्या बाहेर. आणि ते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 60 या आकड्यावर. जागृती अमोल भुईर यांच्याकडनं ज्या माजी सरपंच आहेत त्यांच्याकडनं कांसाई संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात आणि या स्पर्धेला ही भागीदारी आता ना खूप चांगली राहिली आहे, खूप चांगली रस्ती आहे. 8 मध्ये 29 बनवल्यात जयेशनं, 5 मध्ये बनवल्यात 26 आणि काय बॅटिंग परफॉर्म राहिला रवीचा. मागच्या ओव्हरमध्ये 4 षटकार आले. ऑप्शनच्या बाहेर थोडासा प्रेशर जरूर जाणवतोय. त्या ठिकाणी पुढे आले होते रवीची मागच्या ओव्हरमधली बॅटिंग
पाहण्याजोगी होती, परंतु एका बाजूला लक्ष नव्हतं जयेशचं. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. हर्ष आला ओव्हर नंबर 4 मध्ये. सध्या तरी हा इशारा करत असताना शिंदे सर 61 धावा टीमच्या टोटलमध्ये. अजूनही 12 बॉलमध्ये जर धावा कंट्रोल झाल्या नाहीत ना तर कदाचित 80 पेक्षा जास्त टार्गेट या मॅचमध्ये राहू शकतं कांसई समोर. शॉर्ट बॉलचा वापर, तोही ऑप्शनच्या बाहेर. तिथे विकेट किपरने बॉल सोडला, मागे चालला, थर्डमॅनने अडवला गेला बॉलला. आणि आता काय रिझल्ट मिळेल, तिथेही रिझल्ट सेम पाहायला मिळालं. इथनं वाईट बॉल दर्शवत असताना अंपायर्स. या ज्या एक्स्ट्राच्या धावसंख्या आहेत ना, 3 ओव्हरमध्ये जास्त धावा गेल्या, मग या एक्स्ट्राच्या धावसंख्या थोड्याशा रोकायला हव्या होत्या. परंतु आता 3 धावा, एकही बॉल फेकला नाही हर्षने. 2 चेंडू वाईट, त्याच्यावरती सिंगल मिळाली गेली. आणि आता ऑन अ स्ट्राईक असेल रवी, ज्याच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये 4 षटकार आले होते. शॉर्ट बॉलचा वापर आता रिव्हर्स खेळायचा होता, परंतु नशिबाचे दरवाजे अजूनही खुळे आहेत. RD11 चांदपसाठी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं. दोन्ही फिल्डरच्या गॅपमधून बॉल बॉर्डरच्या बाहेर चौकार. एका ऑफिशियलचे आता वेगळे शिंदे सर तुम्हाला स्लो मोशन अंपायर पाहायला मिळतील. त्यांची ॲक्शन. एवढा फटका आता फसलाय, इथनं संधी प्राप्त झाली आहे, परंतु फिल्डर पोहोचतात त्या ठिकाणी. आधी होते पुन्हा एकदा, पण ही झेल कठीणच होती. जर गोलंदाजाने चान्स घेतले असती तर कदाचित तो लवकर पोहोचू शकला असता, पण तो काय एफर्ट्स होते आधीचे. याच्या अगोदर आधीने चांगली झेल पकडली, त्यानंतर आधी या बॉल गणित पाहत राहिला की ज्या धावसंख्या वाढतात मग त्या धावसंख्येला कमी करण्यासाठी स्पेशली रवी किंवा जयेशची विकेट महत्त्वाची होती. परंतु बॉल त्याच्या डोळ्यासमोर पडला. तिथे मिळाला धावा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या 69. अजून एक चांगला फटका, चपराक लगावली गेली आहे. या ठिकाणी बॉलला परफेक्टली बॅटवरती मिडल करत असताना अजून एक मोठा षटकार रवीच्या बॅटमधून. दिवसामध्ये सुद्धा अशाच धावा तुम्हाला बरसताना पाहायला मिळाल्या. 81 धावा कालच्या दिवसामध्ये गावदेवी कात्रप संघाने बनवल्या. त्यांचा रेकॉर्ड मोडला गेला. जांभिवली संघाने 84 धावा 3 चेंडू ठेवत असताना बनवल्या. म्हणजे या खेळपट्टीवरती धावा बनतायत आणि धावा डिफेंडही होतात. आणि पहिल्याच मॅचमध्ये तुम्ही धावा सध्या तरी बनताना पाहतात. ओव्हर द विकेटने अजून एक मोठा स्ट्रोक, तोही जाईल मैदानाच्या बाहेर. आणि लागोपाठचा हा षटकार आपण जर बघितला तर या ओव्हरमधला दुसरा आणि इनिंगमधला हा षटकार जर आपण विचार केला गेला तर तब्बल षटकार 6वा बॅटमधून येत असताना रवीच्या इंडिव्हिज्युअल तो पोचलाय 44 या आकड्यावर. 44 धावा सध्या तरी इंडिव्हिज्युअल टीमच्या टोटलमध्ये. अजूनही 8 चेंडू आहेत, 19 धावा आल्या तर कदाचित 100 हा आकडा पूर्ण होऊ शकतो. जिथे खरं तर पॉसिबिलिटी होती ना, ती पॉसिबिलिटी आता पुढे जाते. याबद्दल लुवो फुलटॉस तोही जाईल मैदानाच्या बाहेर. आणि या स्पर्धेमधला दुसरा अर्धशतक रवी याच्या नावावरती. कालच्या दिवसामध्ये अर्धशतकाचा कारनामा केला होता जांभिवलीच्या खेळाडूने. आणि आता या पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतकीय कारनामा करत असताना 10 चेंडू फास्टेस्ट 50 या ठिकाणी कंप्लीट केली. 50 धावा बॅटचं अभिवादन देत असताना तुम्हाला पाहायला मिळाला रवी, ज्याच्या बॅटमधून 10 चेंडू आणि 50 धावा आल्यात. काय फास्टेस्ट 50. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 9 चेंडूमध्ये 50 धावा बनताना तुम्ही बघितल्यात, परंतु या 50ची नोंद होईल. ती नोंद तुम्हाला यूट्यूब या वाहिनीवरती पाहायला मिळेल, ओम साई MTCच्या या ऑफिशियल चॅनलवरती. काय बॅटिंग होती, काय परफॉर्म केला गेला. 10 चेंडू फेस करत असताना त्यांनी 50 धावा बनवल्यात. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर कदाचित अशा प्रकारे बॅटिंग जर चालूच राहिली तर 100 पेक्षा जास्त टार्गेट राहू शकतं टीम कांसई समोर. अजून एक चांगला बॉल, तोही जाईल मैदानाच्या बाहेर. काय सुंदर बॅटिंग करतोय. लागोपाठचा हा 4था षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि इनिंग मधला हा 8वा षटकार येत असताना बॅटमधून रवीच्या. स्वप्नात फुलांची बाग पाहिली होती कांसई संघाने, परंतु स्वप्न मोडलं. त्या फुलांच्या बागेमध्ये शिरला रवी आणि त्या फुलांच्या बागेचं स्मशान केलं गेलं. बॅटिंग तशाच पद्धतीने 11 चेंडू फेस करत असताना 56 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये इंडिव्हिज्युअल तो
वाढवत असताना आणि टीमची धावसंख्या 93. नेक्स्ट मॅच पागड्याचा पाडा आणि त्यांच्या विरोधात शिरवली. सो लवकरात लवकर दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉससाठी. तब्बल आपण इंडिव्हिज्युअल पार्टनरशिप जर पाहिली ना तर 11 चेंडू आणि 60 धावसंख्येची ही हायस्ट पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. प्रेमचा हा बॉल कदाचित बॉल हवेमध्ये आहे परंतु चेक करावा लागेल. रेफर केला गेला अंपायर्सने. बॅट्समन रिव्ह्यू नव्हता, अंपायर्सने रिव्ह्यू घेतला गेला. सो आपण चेक करूयात की या बॉलवरती नेमकं घडलं आहे का. जे सगळं काय घडतंय ना ते कांसेच्या अपोजिटीत घडते. कारण जेव्हा कॅप्टनने टॉस केला, जेव्हा चांदप टीमने बॅटिंग स्वीकारली तेव्हा एका खेळाडूशी आमची चर्चा झाली की कांसे टीमचे खेळाडू अनुपस्थित आहेत तर मग तुम्ही फिल्डिंग घ्यायला हवी. परंतु त्याने स्पष्ट सांगितलं की अशा 4 मॅचेस आम्ही फिल्डिंग करत असताना परास्त झालो, त्याच्यामुळे ही बॅटिंगची जी महत्त्वाची भूमिका आहे ती महत्त्वाची भूमिका घेतली आहे आणि तिला सिद्धसुद्धा केली आहे सध्या तरी टीम चांदपने. आणि इट्स नो बॉल वेस्ट ऑफ वाईट. बीमर चेंडू कमरेच्या वरती आणि इथनं संधी मिळेल ती म्हणजेच फ्री हिटची. हा रिप्ले तुम्ही पहा, अगदी कमरेच्या जास्तच वरती होता. जर कदाचित मिस झाला असता तर पोटावरती इजाही झाली असती, कारण अगदी चेसच्या लगत तो चेंडू होता. म्हणजे हा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल ऑन साईडला चालला. त्या ठिकाणी फिल्डर दूरवरती आहेत, पोहोचण्याचा जरूर प्रयत्न करतात, पोहोचू शकत नाही कारण खूप फास्ट हा बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला आणि फ्री हिटच्या बॉलवरती मिळतात धावा. 4 चौकार. पार्टनरशिप 60 धावसंख्येची पार्टनरशिप 12 चेंडूंमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. या स्पर्धेतला उच्चांक तुम्ही पाहिला. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 84 धावसंख्येचा टार्गेट आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अनुमानाने जर आपण पाहिला तर सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये होत असताना वाढ. ओव्हर द विकेटने बॉल अगदी स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. 13 चेंडू फेस 66 धावा इंडिव्हिज्युअल बनत असताना रवी ही इज ऑन फायर नाव. विकासाचा कुलगुरू त्यांच्या नावाने स्पर्धा. 106 धावा, 100 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. डोळ्यांची पापणी लवते न लवते षटकार मैदानाच्या बाहेर येतात. हा षटकार क्रमांक 9, 13 चेंडू आणि 66 धावा. अजून एक चांगला स्ट्रोक क्लिअर केला गेला कव्हर्सला. आता चलाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चारी बाजूला फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुसाट सुटलाय रवी इंडिव्हिज्युअल. धावा 14 चेंडू 70 धावा. टीमची टोटल 110. डीजे 110 पॉइंट. सध्या तरी 17 इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय. रमी खेळत असताना सुद्धा एवढे पॉइंट मिळत नाही. 100 वरती तुमचा डाव संपतो परंतु 110 सध्या तरी धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. शॉर्ट बॉलचा वापर आता फसवलं परंतु व्हाईट बॉलचा इशारा. कदाचित अनएक्सपेक्टेड बाउन्स असावा त्याच्यामुळे अंपायर्सने कदाचित दर्शवला गेला 1 फॉर दी ओव्हरचा इशारा शिंदे सरांच्या माध्यमातून. हा पहा ॲक्शन रिप्ले. डोक्याच्या वरती होता चेंडू त्याच्यामुळेच हा चेंडू वाईट घोषित केला. याच्यानंतरचा बाउन्सर हा झेलला जाणार नाही. पंच घोषित करतील नो बाउन्सर बॉल. त्याच्यावरती व्हाईट बॉल घोषित केला. टीमची धावसंख्या 111. फुल टॉस बॉल. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. टप्पा पडला आणि तोही झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता खरं तर बोनसच देतोय फिल्डर कारण आधीच एवढ्या सेव्ह धावा नाहीयेत. रिव्ह्यू घेतला गेला. बॅट्समन रिव्ह्यू आहे. नो साठीच आपण चेक करूयात. योगीराज सर या ठिकाणी आमच्या समोर उपस्थित आहेत. सो आपण पाहूयात की त्यांचा डिसिजन काय येतोय. सध्या तरी 111. एखाद्या लग्नामध्ये जावं आणि 111 रुपयाचा आहेर घालावं असं आपण नेहमी ऐकलंय परंतु आता सध्या तरी हा आहेर रनांचा घातला गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स लिगल डिलिव्हरी. वेस्ट ऑफ व्हाईट नव्हती. कमरेच्या खाली चेंडू होता. थोडासा बॉल जेव्हा आला तेव्हा डीप झाला. वेलकम प्रतीक. नेक्स्ट मॅचमध्ये अमोल फराट, सागर फराट, प्रतीक आमचे जवळचे मित्र काचाही तुम्हाला पाहायला मिळतील इन ॲक्शनमध्ये. आता नो चेंडू चुकी केली. दुसरा
हा फुल टॉस बॉल होता, याच्या अगोदर सेव्ह केला त्या धाबा, परंतु आता इथनं पकडलं गेलं, अंपायर्सने नो घोषित केलाय. आणि हा जर आपण पाहिला नो बॉल ॲक्युरेटली ठेवत असताना, आणि इथनं जर आपण पाहिला तर इथनं बॉलर होईल चेंज, कारण नो 2 चेंडू आले, 2 बीमर आले, त्याच्यामुळे आता गोलंदाज पुन्हा या ओव्हरला कंटिन्यू करू शकत नाही. आता कोणत्या गोलंदाजाला यूज करतील, आता गौरवचा वापर केला गेला. शेवटचे 2 बॉल आहेत, ते 2 बॉल टाकण्यासाठी आता वापर केला आहे गौरवचा. 76 धावसंख्या म्हटलं गेलं तर पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी पोचतो की काय रवी, कारण या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये फ्री हिट ऑप्शनच्या बाहेर सध्या तरी हातबळ विकेट किपर, बॉल सोडून दिला, मागे चालला बॉल, इथं सिंगल झाली कंप्लीट, अडवला जरूर, रवीला स्ट्राईक हवी आहे, पण तो दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकिंगवरती बॉल फेकला, बॅट्समनला लागला. 2 अजूनही धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. 100 व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती धावा 2. सध्या तरी शिंदे सरांची एक वेगळी याद आहे. राघवला तुम्ही बघितलं असेल, कॉकरॉच त्यांची वेगळी स्टाईल होती, पण तो स्लो मोशन अंपायर तुम्हाला पाहायला मिळाले शिंदे सर. पिच बॉल ऑन साईडला चाललाय, घरंगला डीप मध्ये आधी आहेत त्या ठिकाणी, आधीने चांगली फिल्डिंग केली, तेही फंबल झाले, नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी, मिळतात धाबा 2. 123 धाबा टीमच्या टोटलमध्ये ॲड. कदाचित एखादा चांदप टीमचा प्रेक्षक या मॅचला आता त्यांनी ओपन केले असेल ना, तर तो कदाचित असा म्हणत असेल की मॉडर्न टेनिस क्रिकेटचा ऑपरेटर चुकी करतो की काय, कारण एवढ्या धावा इम्पॉसिबल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 5 ओव्हरच्या या मॅचमध्ये 25.45 सरासरीने धावा बनणं अनएक्सपेक्टेड, मी तर पहिल्यांदाच बघतोय. 1 2 3 फुल टॉस बॉल, तोही जाईल कदाचित मैदानाच्या बाहेर की मैदानाच्या आत, आधी प्रयत्न करतोय पण आधीला भेदून बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. रवीची बॅटिंग आवडली असेल तर खेळाडू कक्षामधनं एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा रवीचं. इंडिव्हिज्युअल 18 चेंडू आणि 84 धावसंख्येची वादळी इनिंग ज्याने खेळली गेली. तब्बल 4 चौकार 10 षटकार, स्ट्रायकिंग रेट 466चा, 84 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. आणि या मॅच मध्ये एक विक्रम प्रस्थापित करत असताना चांदप टीमच्या माध्यमातून फलंदाज रवी. हा चेहरा मित्रांनो पहा, या चेहऱ्याला कधी न विसरावं. टीमचा कॅप्टन म्हणून त्याला तुम्ही बघितलं, परंतु काय सुंदर बॅटिंग परफॉर्म. या चेहऱ्याने आज खरं तर वेगळं हास्य निर्माण केलंय, कारण बॅटीला लगेचच त्यांनी चुंबन घेतलं. ज्या बॅटने त्याला धाबा बनवून दिल्या, ज्या खेळाडूने त्याला प्रोत्साहन केलं, ज्या खेळाडूने त्याला आधी प्रमोट केलं, 4थ्या क्रमांकावरती जाऊन अनएक्सपेक्टेड बॅटिंग सध्या तरी चेहरा तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्याने बॅटीला चुंबन घेतलं गेलं. 18 चेंडू फेस करत असताना 84 धावसंख्येचं वादळ, मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट तुम्हाला पाहायला मिळालं. तो फलंदाज ठरला रवी. चला टीम पागड्याचा पाडा आणि शिरवली, टीम पागड्याचा पाडा आणि शिरवली. सरपंच भाग्यश्री भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक हे रवीला देण्यात येईल. कदाचित ते ऑनलाईन असावं, तेही या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्म, अनबिलिव्हेबल बॅटिंग. 84 धावा इंडिव्हिज्युअल एकाच मॅचमध्ये बनवणं. बॅट काय वेगाने फिरत होती, प्रत्येक बॉल जो मिरिटमध्ये येत होता त्या बॉलला तो बाहेरच पाठवत होता. आणि आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट आकडा आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट उच्चांक तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे लक्ष या मॅचमध्ये आता पूर्ण करावे लागेल. .130 धावसंख्येचं टार्गेट. या टॉस आपण करूयात. टीम पागड्याचा पाडा आणि शिरवली या 2 टीममध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एखादी सिरीज घेण्यासाठी आपण जावं आणि आपल्या डोळ्यासमोर 10 ओव्हरच्या मॅचेसमध्ये हा आकडा असावा, असाच आकडा आहे. परंतु 30 बॉलमध्ये 130 धावा बनवायचे आहेत. जर आस्किंग रन रेट आपण चेक केला तर डोळ्यांना खरं तर भुरळ पडेल की आस्किंग रन रेट कितीच्या सरासरी या धावा बनवायच्या आहेत. सरासरी तुमच्यापर्यंत पोहोचवली तर 26च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत.
130 धावा 30 बॉलमध्ये बनवायचे आहेत. घडू शकतं, हा कारनामा होऊ शकतो. त्यासाठी सुरुवातीपासून अटॅक झाला तर या धावा खरं तर बनवू शकतात. आणि क्रिकेटमध्ये अशा भरपूर वेळा मॅचेस तुम्ही बघितल्यात. आता कालच्या दिवसामध्ये कोणी विचार केला होता की जांभिवली संघ 84 धावा 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 3 बॉल ठेवत असताना जिंकेल. प्रयत्न करायचे असतात आणि आता इथनं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल टीम कांसईला. काय घडेल काय बिघडेल तुम्हाला येणारे 5 ओव्हर सांगून जातील. दरम्यान थोडासा उशिरा आपण टॉस संपन्न करणार आहोत कारण शिरवली संघ ऑन द वे. त्याच्यामुळे विनंती करेन टीम पागड्याचा पाडा कॅप्टन कुठेही जाऊ नका. रोशन फराडी त्याच गावाला बिलॉंग करतात. त्याच गावातून मॉडर्न MTC या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी आली आहे. त्यांच्याच गावातला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अमोल फराड, सागर फराड, प्रतीक आणि त्यानंतर तुम्हाला नीरज या टीममध्ये पाहायला मिळेल. सो तेही तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून क्विकली रवीची वादळी केली 84 धावसंख्येची यूट्यूबवरती मित्रांनो प्रसारित त्यांनी केली आहे. तुम्ही जरूर त्या क्लिपचाही आनंद घ्या कशा पद्धतीने तो खेळलाय. 130 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान कशा प्रकारे चेस केले जाईल या ऐकूया आमच्या मार्गदर्शक रोशनजी संते सर. टेनिस बॉल क्रिकेटचा मखमली आवाज त्यांच्या शुभवाणीतून ऐकूया हे खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू सो मच. भागीजी म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकला आणि या स्पर्धेमधील धावांचा उच्चांक नोंदवलाय. जय हनुमान RD11 चांदप या टीमने तब्बल 129 धाव बनवल्या आणि 130 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती मिळतील या एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हॅरी सर आणि विष्णू शिंदे सर हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आणि आमचे TV अंपायर योगराज महाराज आमच्या नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. धावसंख्या आहे 2. गौरव आणि भूषण ही जोडी आहे. ओमसाई कांसई या टीमच्या माध्यमातून यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये विवेक आहेत. ओमसाई कांसई या टीम समोर खूप मोठं लक्ष्य आहे. 130 धावा बनवायच्या आहेत. एक नवीन विक्रम आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं 84 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट देखील पूर्ण झालं. क्या बात आहे, बिग हिट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. धावसंख्या 6 पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. या फटक्यांची नितांत गरज आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉंग ऑनला डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट खूप मोठा आहे, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये 3 ते 4 मोठे फटके मारावे लागतील ओमसाई कांसई या टीमला. या मॅच मध्ये भूषण ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये ओमसाई कांसई या टीम वरती, कारण की टार्गेट खूप मोठा आहे. मी कौतुक करेन जय हनुमान RD11 चांदप या टीमचं. फुल टॉस चेंडू आहे. इनफिल्डच्या वरून खेळतात. मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचले देखील होते. हे झेल पकडणं थोडंसं कठीण जातं आणि प्रयत्न खूप चांगले केले होते. झेल ड्रॉप झाला आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे बिनबाद 11.
धावसंख्या आहे 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 119 धावांची गरज आहे. चला मायरा 11 शिरवली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या, कारण की पागड्याचा पाडा या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा नक्कीच मायरा 11 या नावाने हा संघ खेळणार आहे. ऋतिक भोईर पुरस्कृत हा संघ आहे, जे गोरपेगावचे युवा उद्योजक आहेत. ऋतिक भोईर आणि नेहमीच शिरवली टीमला ते पॅक करतात आणि याही स्पर्धेमध्ये नक्कीच ऋतिक भोईर यांच्या नावाने नक्कीच खेळणार आहे मायरा 11 शिरवली संघ आणि त्यांना फाईट करेल पागड्याचा पाडा. गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये जयेश येतोय. राईट मोर द विकेटने हाफ ट्रॅकर पुल केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार फलंदाज गौरवच्या बॅटमधून. चेंडूवरती षटकार आलाय. धावसंख्या आहे 17. चांगली सुरुवात झाली आहे ओमसाई कांसई या टीमची, कारण की टार्गेट देखील खूप मोठा आहे. 130 धावा बनवायच्या आहे. ड्राईव्ह करतात बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण करतायत जयेश आणि येते हा डॉट बॉल. धावसंख्या 17 आहे कांसई या टीमची. गोलंदाजी खराब झाली पहिल्या इनिंगमध्ये. तब्बल 129 धावा बनवल्या RD11 जय हनुमान चांदप या टीमने आणि 130 धावांचं खूप मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. 84 धावांची नाबाद इनिंग साकारली पहिल्या इनिंगमध्ये रवीने. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये खेळतात. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑनला. रवी चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज देखील बाद होतोय. लागतोय पहिला मोठा धक्का ओमसाई कांसई या टीमला. फलंदाज भूषण बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर दर्शन भोईर न्यू बॅट्समन आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. ओमसाई कांसई. स्ट्रायकिंगला फलंदाज गौरव आहेत. क्या बात आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार गौरवच्या बॅटमधून. - 22. क्या बात आहे, प्रचंड वेग आहे जयेशच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 22 आहे. अजून 108 धावांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंगमध्ये 18 चेंडू आणि 84 धावांची नाबाद इनिंग साकारली आणि ती व्हिडिओ लगेचच ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून अपलोड झालेली आहे त्यांच्या नक्कीच ऑफिशियल चॅनेलवरती. 18 चेंडू आणि 84 धावांची नाबाद इनिंग रवीने साकारली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22 आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 108 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. चला पागड्याचा पाडा संघ देखील इथे दाखल होतोय. वेलकम स्वागत आहे. आणि त्यांच्या समोर असेल मायरा 11 शिरवली संघ. ऋतिक भोईर पुरस्कृत संघ या पुढीलच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये असेल. रोशन फराड, सागर फराड, ओमसाई MTC लाईव्हचे फाउंडर इन ॲक्शनमध्ये असतील या पुढीलच्या मॅचमध्ये. चला शिरवली संघ आपण लवकरात लवकर या टॉससाठी
कारण की पागड्याचा पाडा या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. गोलंदाज रवी येत आहेत, ज्याने पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. तोच येतोय गोलंदाजी करण्यासाठी या सेकंड इनिंगमध्ये. रवी हाफ ट्रॅकर आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार हा येतोय षटकार मधून. यानंतर आपण खऱ्या अर्थानं मलंगडचं क्रिकेट अनुभवणार आहोत, कारण की मलंगड विभागातील 7 संघ इन ॲक्शन मध्ये असतील. एक संघ टिटवाला कल्याण ग्रामीण विभागातील. एकूण 8 संघ नक्कीच रेग्युलर हाफमधून आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. या पुढीलच्या मॅच मध्ये शिरवली आणि पागड्याचा पाडा हे 2 संघ इन ॲक्शन मध्ये असतील. अजून एक तडाखा, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाज दर्शनच्या बॅटमधून. प्रत्येक चेंडूवरती षटकारच मारावा लागेल, कारण की 16 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 96 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये धावसंख्या आहे धावफलकावरती 34. चांगली बॅटिंग दर्शन करतायत. ज्या फटक्यांसाठी दर्शन जाणला जातो ते फटके येत आहेत दर्शनच्या बॅटमधून. दर्शन भोईर एक खूप मोठं नाव आहे कांसई या टीमच्या माध्यमातून, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. हाफ ट्रॅकर आहे, पुन्हा एकदा शॉर्ट आर्म बॉल करतात. डीपमध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 35. अजून एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. नक्कीच जय हनुमान RD11 चांदप या टीमला. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावाच लागेल ओमसाई कांसे या टीमला. धावसंख्या आहे 36, लॉस ऑफ 1 विकेट. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. विष्णू शिंदे सरांचा इशारा आहे. अनोखी शैली आहे हॅरी सरांची आणि विष्णू शिंदे सरांची. 37. क्या बातील लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलाय. राजेश होते डीप मध्ये आणि राजेशने हा झेल सोडलाय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 38. धावसंख्या आहे 38. हाफ ट्रॅकर आहे पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये खेळतात. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ओमसाई कांसई या टीमची 38. 92 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 12 षटकार मारले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत, त्यामुळे फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. गोलंदाज यश आहेत या
चौथ्या षटकामध्ये 12 चेंडू 92ची गरज आहे. चला मायरा 11 शिरवली संघ लाईट ऑन करायचे का? येस, लाईट मनला विनंती असेल लाईट ऑन करायचे आहेत. लाईट मनला विनंती आहे लाईट आपण ऑन करायचे आहेत. चला पंच सामना सुरू ठेवायचा आहे. 1 ते 2 मिनिटांमध्ये लाईट देखील ऑन होतील. 12 चेंडू 92ची गरज आहे या मॅच मध्ये. आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद दर्शन भोईर. बॅक टू द पवेलियन. आधी येत आहेत न्यू बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती. क्या बात आहे, पुल करताय क्षेत्ररक्षक राजेशने. हा दुसरा झेल सोडलाय या मॅच मध्ये. जर धावा कमी असत्या तर हे झेल महागात पडले असते, परंतु काही फरक पडणार नाही कारण की 10 चेंडू शिल्लक आहेत. 91ची गरज आहे या मॅच मध्ये. ओमसाई कांसई या टीमला एकतर्फी सामना सुरू आहे. जय हनुमान RD11 चांदप या टीमने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. क्लीन बोल, फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. कांसई या टीमची विकेटचं पतन. आहेत 5व्या क्रमांकावरती येतोय. 9 चेंडू आणि 91ची गरज आहे या मॅच मध्ये. 130 धावांचं टार्गेट होतं. कांसई या टीम समोर स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते यशच्या माध्यमातून. अमोल फराड इन ॲक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. पागड्याचा पाडा संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. नुकतीच SP ग्रुप चषक ही स्पर्धा गाजवली आहे याच पागड्याचा पाडा या टीमने. क्या बात आहे, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी यश करतायत. अजून एक डॉट बॉल येतोय. 7 चेंडू आणि 91ची गरज आहे. पहिल्याच मॅच मध्ये आजच्या या डे नाईट फॉर्मॅट मध्ये 129 धावा बनवल्यात RD11 चांदप या टीमने. आमचे आतिश भंडारी देखील आनंदित असतील ज्याप्रमाणे खेळ केलाय. नक्कीच जय हनुमान RD11 चांदप या संघाने या पहिल्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळतायत आणि येतोय हा डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. जिंकण्यासाठी 91ची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
रवी येत आहेत. हाफ ट्रॅकर आहे पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 40. चला शिरवली या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. जास्त विलंब करू नका कारण की पागड्याचा पाडा या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. शिरवली या टीमचे कॅप्टन. टॉपेज क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय. रवी गोलंदाजी खूप चांगली करतायत परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत. रवीच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 2 झेल सोडलेत. रवीने तिसरं षटक हाताळलं होतं, त्याही षटकामध्ये राजेशने 1 झेल सोडला आणि आता मात्र शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होते यश आणि यशने देखील झेल सोडलाय. रवी पुन्हा एकदा बॅटच्या टोईनला चेंडू लागतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतोय डॉट बॉल. खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीजसाठी आर्या इलेक्ट्रिक बाईक आहे आणि फक्त 3 मॅचपर्यंतच धावा काउंट होतील. टॉप 5 मध्ये जे 5 संघ पोहोचतील त्यामध्ये जेवढे सामने होतील तेवढ्या सामन्यांच्या धावा किंवा विकेट ग्राह्य धरल्या जाणार नाही आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी क्वालिफाईंग मॅचपर्यंतच धावा काउंट होतील आणि आता मात्र फायनली हा झेल पकडलेला आहे आणि फलंदाज झालाय बाद. लॉंग ऑफला हा चांगला झेल पकडलाय. विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. आधी बॅक टू द पवेलियन. डॉट बॉलची समाप्ती. 1 चेंडू शिल्लक आहे. खूप मोठा विजय मिळवलाय तो म्हणजेच RD11 चांदप या टीमने. जर षटकार लगावलं तर 500 रुपयांचं पारितोषिक. दिनेश यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. एका षटकारासाठी 500. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आहे तो चौकार आणि शेवट गोड गेलाय ओमसाई कांसई या टीमने. लगावलाय शेवटच्या बॉलवरती दिनेशने चौकार आणि सामना जिंकलेला आहे. तब्बल 84 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. जय हनुमान RD11 चांदप या टीमने. ज्या 84 धावा रवीने बनवल्या. यस शिरवली संघ येतोय टॉससाठी या. लवकरात लवकर विष्णू दादा पाटील आपण लगेचच या. यस